करतो की त्यांनी आपल्या स्टेजवर येण्याचे करावे. या वैभव भाऊ. माननीय भूषण भाऊ कुंडार, कैलास भाऊ देटे, वैभव कृषी केंद्र वणीचे संचालक मान्य वैभव भाऊ राऊत यांचे स्वागत मान्य धीरज भाऊ कोरडे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद भाऊ, तुम्ही या ॲग्रो प्रीमियम लीगला भेट दिल्याबद्दल आपले अभिनंदन. राहुल पंच सोबती चालेल ना? इकडे बघ, जा भाऊ. या ठिकाणी जबरदस्त असा सामना सुरुवात होत आहे. तरी ग्राउंडवर खचाखच भरलेले प्रेक्षक. अवघ्या 2 मिनिटांमध्ये या ठिकाणी सामना सुरू होत आहे. आता सामना रंगतोय तो कायर वर्सेस मुकुडबन दरम्यान. गोलंदाज आशिष, स्ट्राईकवर सचिन गोडे. दोन्ही शेजारील संघ एकमेकाशी इथे लढत आहेत. कायर आणि मुकुडबन. सचिन गोडे तयार. ओ, लेग स्टंपच्या बाहेर जातो की काय? वाईटचा इशारा. हा चेंडू पुल करतोय. फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातोय आणि हळूहळू हळूहळू चेंडू मला वाटतं सीमारेषेच्या आतमध्येच थांबतोय. चेंडू लढवतोय, फिल्डर परत करतोय. तोपर्यंत 2 धावा सचिनच्या खात्यात.
ॲग्रो एम्प्लॉईजमध्ये नावाजलेला सर्वांचा लाडका मित्र सचिन घोडे फलंदाजीला. ओ पुल करतोय, खरोखरच चांगला फटका, चौकार मिळतो इथे. 4 धावाचा फटका सचिनच्या फळीतनं. सचिन दर्शवतो हम भी कुछ कम नाही. नो बॉलचा इशारा पंचाद्वारा, नो डिक्लेअर्ड आणि फ्री हिट, अतिरिक्त 1 धाव. महाशिवरात्रीची गिफ्ट फलंदाजाला मिळते, फ्री हिट. या फ्री हिटवर सचिन घोडे काय करतो ते बघायचं आहे. हा फुल टास टाकण्याचा प्रयत्न होता, पुन्हा एकदा नोचा इशारा पंचाकडनं. नो बॉल आहे, पुन्हा एकदा कंटिन्यू फ्री हिट राहील. हॅलो, स्कोर सांगा ना. रनआउट. हॅलो मयूर, थर्ड अंपायर चेक कर ले, रनआउट चेक कर ले. हा, रनआउट चेक कर. सचिन घोडेला त्रास देऊ नका, थोडं वयाच्या मनानं धावणं कमी होते. कोसारा ते वनी, वनी ते पांढरकवडा, भरपूर त्रास आहे. तरी पण सचिन दादा घाबरायचं नाही. जो डर गया सो मर गया. नॉट आउट. पुन्हा एकदा आशिष. उजव्या एसटीच्या बाहेरचा उंचीवर टाकतोय चेंडू, 1 धाव निघते. आता पुन्हा एकदा सचिन घोडे फलंदाजीला तयार होतोय, आशिषचा सामना करतोय. ओ, एक जबरदस्त प्रहार करण्याचा प्रयत्न होता सचिनचा, साप चुकतोय, बीट होतोय, डॉट जातोय चेंडू, कमबॅक करतो आशिष. उजव्या एसटीवरचा चेंडू पटकल्यावर उंच उडतो, इथे मात्र 1 धाव निघते. ती धाव जाते सचिनच्या खात्यात. षटक संपलेलं, 14 धावा, 14 रन. पहिल्याच षटकात 14 धावा वसूल केल्यात सचिन भाऊ घोडेच्या संघांनी. बिनबाद 14. पहिलं षटक संपलेलं. दुसरं षटक घेऊन येतो नवीन गोलंदाज सुहास लांडे. ओ, स्ट्रेट मारतोय, फटकारतोय, दिगू धावतोय चेंडू अडवायला. वाव, चेंडूला अडवतोय फिल्डर, तोपर्यंत मात्र 2 धावा निघतायत. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं कॉम्बिनेशन दोन्ही फिल्डर दरम्यान. पुन्हा एकदा सुहास लांडे, बॉल टू सचिन घोडे. ओ, अतिशय चांगला मधल्या एसटीवरचा चेंडू स्टंपच्या वरनं जातोय, डॉट जातोय.
पुन्हा साफ बीट होतो सचिन. टायमिंग थोडीशी चुकतंय सचिन घोडेची. वेट अँड वॉच करावं लागेल. चेंडूला परखावं लागेल, चेंडूला ओळखावं लागेल. मात्र चाणाक्ष असा गोलंदाज लांडे. हा फुल टॉस. ओ थोडीशी ताकद कमी, विश्वास जास्त असा फटका. मात्र एकच धाव. सचिन घोडेची खेळी चांगली, मात्र वयोमानानुसार थोडी ताकद कमी वाटते. मात्र टेक्निकल बॅट्समन आहे ते. लेगचा चेंडू उंच फटकारतो डीप फाईन लेगच्या. ओ तिथे झेल सुटतोय, चेंडू जातोय चौकाराला. नशीब पावलं ते फलंदाजाला. कुठल्याही परिस्थितीमध्ये हा सामना जिंकायचाच या उमेदीनं दोन्ही संघ मैदानात उतरलेले. ऑफस्टंपवरचा चेंडू. वाव, व्हॉट अ शॉट. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं चौकार. सीमारेषेच्या आरपार षटक संपलेलं. 2 षटकानंतर धावा झाल्या त्या 25. या षटकात 11 धावा, पहिल्या षटकात 14 धावा, एकंदर 25 धावा. मला वाटतं आज अरुण गवडी साहेबांचं आगमन झालेलं आहे संघामध्ये. दोन षटकानंतर धावा झाल्या त्या 25. तिसरं षटक घेऊन येतोय स्वतः कर्णधार दिग्विजय बघेले. सामन्यातील तिसरं षटक गोलंदाजी करतो दिघू. 2 षटकात धावा झाल्या त्या 25. कुठल्याही परिस्थितीमध्ये सामना जिंकायचाच या उमेदीने खेळतायत सर्व मुकुटपणातील खेळाडू. चला जास्त वेळ सामना थांबवू नका प्लीज. आणि खेळाडूंना पण सूचना विनंती आहे, जास्त वेळ ब्रेक घेऊ नका. ओ व्हॉट अ शॉट आहे सचिन. ओ इथे लॉलीपॉप. झेल सुटतोय, मात्र अपेक्षा चौकार किंवा षटकाराची होती, त्यामुळे घोडे साहेब धावू शकले नाही. एक धाव निघते. आम्हाला सिंगल डबल आवश्यक नाही असं सचिन घोडे म्हणतात. चौकार नाही तर षटकारच खेचू. या भूमिकेमध्ये आमचे आदरणीय मित्र सचिन दादा. पुन्हा एक तोच फटका, तीच दिशा, तीच गती, मात्र फिल्डर तैनात. मिस सुख पाटील. अतिशय चांगलं प्रदर्शन. एकच धाव. मी सुकू पाटलांचं चांगलं क्षेत्ररक्षण इथं पाहायला मिळत आहे. सलग 2 चेंडूवरचं अतिशय चांगलं असं रक्षण त्यांनी केलं. जिथे चौकार होता तिथे फक्त एकच धाव मिळाली. अशा त्यांनी 6 धावा वाचवल्या संघासाठी. दरम्यान दिघू बघेले तयार, बॅटर पण तयार. रेडी एव्हरीवन, स्टार्ट.
ओ इथे इथे मात्र साप चुकतोय. चेंडू डॉट जातो. चांगला चेंडू. सचिन घोडेला एक चोरटी धाव काढायची होती, परंतु इथे चोरीला माफी नाही दादा. फिल्डर तैनात आहेत. मुकुटबंचा संघ आहे. वाव, हा मात्र फटका अति सुरेख आणि खरोखरच चौकार. चांगला आघात, चांगला प्रहार, मिळतंय चौकार. मिस सुकू पाटलांचा फटका. इथे जोरदार झटका. षटकार, हवाई फायर. कुठल्याही परिस्थितीमध्ये सामना जिंकायचाच या हिशोबानं खेळतोय मिस सुक्कू पाटील उर्फ गणेश. पुन्हा एकदा वाव. नव्या उमेदीनं नव्या जोशात खेळतोय गणेश. एक धाव काढतोय. षटक संपलेलं. या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या त्या 41 41 रन. 3 षटकानंतर 41. अमोल षटक घेऊन येतोय. राऊंड दी विकेट मारा करतो. राईट आर्म राऊंड दी विकेट. बॉल टू गणेश. पटकून टाकतोय. आपीस टाकतोय. घोडे सरांना धाव घेण्याची गडबड दिसते. लगीन घाई चाललेली. नवरी मिळे नवऱ्याला. थोडं थांबा हो. ऑफस्टंपच्या बाहेर जातोय आणि नो बॉलचा इशारा पंचाकडनं. नो बॉल, फ्री हिट. इथे मात्र चांगला फटका. उंच. ओ इथे झेल सुटतो. रनिंग आउट होता. एक धाव. कारण दोघे खेळाडू जे फलंदाज आहेत धावण्यामध्ये थोडस चतुराई आहे ना. ओ उंचीवरचा चेंडू. नक्की आणि नक्कीच नोचा इशारा. नो बॉल, फ्री हिट. कंटिन्यू. आपला खोलमध्ये टाकलेला इथे अडवतोय. फ्री हिट आहे. नो बॉल आहे. त्यामुळे एक जीवदान तर नक्कीच मिळणार. बिमार पडलं की रक्तदान. नो बॉल पडलं की जीवदान. आता 1 घंट्यात मिळते आपल्याला अन्नदान. हे दानच खूप महत्वाचं आहे हो. पुन्हा एकदा वाट शॉट आहे. इथे मात्र हाताला स्पर्शून जातो चेंडू. ओव्हर बाउंड्री. षटकार. 6 धावा. खरोखरच गणेशची तारीफ करावी लागेल. ऑफसाईडला खरपूस समाचार घेतो. त्याची स्ट्रॉंग बाजू वाटते ऑफसाईड.
स्क्वेअरला फटके खेचणं कठीण काम असतं. त्याचीच आता इथं दखल घेतोय गणेश. चांगली फटकेबाजी चाललेली. दरम्यान अमोल पुन्हा एक उंच असा फटका. ओ इथे लॉलीपॉप. आज जणू गणेशला संपूर्ण मॅच मध्ये जीवदान भेटत आहे. बॉलिंग करताय अमोल. सुंदर असा स्ट्रेट ड्राइव्ह मारलाय गोडे साहेबांनी. फक्त एक धाव. चार ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 53 रन. कृपया ड्रिंक्स ब्रेक घेऊन प्लेयरला पाणी देऊन द्यावे. 4 ओव्हर समाप्त झाले आहे. दोन्ही संघांनी पाणी पिऊन घ्यावे. दोन्ही संघांना ड्रिंक्स ब्रेक आहे. काकाला दे हे ओव्हर काकासोबत बस आणि दोन्ही संघाचा आता ड्रिंक्स ब्रेक होत आहे. कशा प्रकारे योगदान देतात ते. सुंदर अशा प्रकारे खेळलेला बॉल जो आखूड टप्प्याचा होता आणि त्याच प्रकारे बिल्ड होत आहेत ते सचिन भाऊ गोडे. बघूया पुढच्या बॉलवर काय होत आहे ते. पुन्हा एकदा सुंदररित्या अशी दिग्भाऊ कडून बॉलिंग होत आहे. सचिन गोडे साहेबांना बीट करत आहेत. सुंदरशा वर्तुळ गेलेला बॉल आहे. बघूया कॅच होतंय की नाही. 2 रन आणि सुंदर अशा प्रकारे 2 रन कंप्लीट करून माझ्या मावशीचा मुलगा गणेश हा बॅटिंगवर आहे. दिग्भू त्याची बॅटिंग मी पाहिलेली आहे. तर थोडा सुंदर प्रकारे मी सुहास दाना विनंती करतो. बॉल किती झाले? 3 बॉल 3.
सुंदर असा बॉल टाकलाय दिग्भवनी, त्याचप्रमाणे सुंदर असा शॉट मारलाय गणेश फोकमारे यांनी. जबरदस्त फिल्डिंग अमोलची, त्याचप्रमाणे दिग्भवनी असा सुंदर तो थ्रो पकडून स्टंपला लावलाय. गोडे साहेब रनआउट. सुंदर अशी खेळी करून गोडे साहेब तंबूत परतलेत. कृपया सर्व प्रेक्षकांनी टाळ्या वाजून गोडे साहेबांचं स्वागत करावं. सुंदर अशी खेळी केली आहे त्यांनी. हॅलो. नवीन फलंदाज स्वप्नील राऊत, हार्ड हिटर स्वप्नील राऊत, 16 नंबरची टी शर्ट घालून पहिल्या ओव्हर पासून टिकून आहे. गणेश फोकमारे जबरदस्त बॉलिंग दिगू बघेले यांची. फॉलो थ्रू मध्ये कॅच पकडण्याचा प्रयत्न, कॅच ड्रॉप, रन आउटचा चान्स. परत एकदा मिस फिल्डिंग होऊन 1 रन पूर्ण. नियंत्रण मिळवण्यासाठी दिगू बघेलेचा आटोकाट प्रयत्न, आणि तेवढाच फलंदाजामध्ये थोडंसं ताळमेळ बरोबर नसल्यानं ही धावपळ चाललेली. दरम्यान दिगू बघेले मारा करतोय गणेशला. ऑफस्टंपच्या बाहेर जातो चेंडू आणि वाईड, नक्कीच थोडासा जास्त प्रमाणात बाहेर निघतो चेंडू, ऑफस्टंपच्या बाहेर जातोय. वाईडचा करार घोषित करतात पंच. पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न. ओ, हा चांगला चेंडू मात्र दिगूचा. षटक संपलेलं, चांगलं षटक दिगूचं. या षटकानंतर धावा झाल्या त्या भाऊ. रन किती झाले? 60 धावा, 1 गडी बाद, 60 आफ्टर 5th ओव्हर. चांगली धावसंख्या म्हणावी लागेल. 1 गडी बाद 60 आफ्टर 5th ओव्हर. आता 7वं षटक घेऊन होते सुहास लांडे. सहावं षटक. ओके ओके, बरोबर. संतोष षटक. ओ, इथे हलका सकट लागतोय. वाव, इथे गडी बाद. कॉट बिहाइंड दी विकेट. सुंदर झेल, हलकीशी कडा लागते फळीची आणि बाद होतोय.
7 षटकं संपली. आता अंतिम षटक शिल्लक. 7 षटकानंतर धावा झाल्या त्या 74. आफ्टर 7th ओव्हर अंतिम षटक. ओ इथे मिस करतो चेंडूला. ओ मिसफिल्ड. विकेट किपर द्वारा 1 धाव. दुसरीचा प्रयत्न आणि इथे 2 धावा मला वाटते पूर्ण झालेल्या. आशिष ठाकरे गोलंदाज. पहिल्या चेंडूवर 2 धावा इथे. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. धडाकेबाज फटका मारण्याचा प्रयत्न अफलातून चुकतोय. चेंडू डॉट जातोय. निर्धाव. चांगली गोलंदाजी. हा मात्र लांबलचक. हवाई फायर. षटकार. 6 धावा. हॅलो. आशिषला वाटत असेल मैंने डाला तो डाला क्या डाला. फलंदाज ने धो डाला. पुन्हा एकदा बॅक टू बॉलर. चांगला चेंडू. कमबॅक करतो आशिष. अनुभवी गोलंदाज. मुकुडवन परिसरातील बैलमपूर एक्सप्रेस. पुन्हा उसळी घेतोय चेंडू. वाईटचा इशारा पंचाद्वारा. अतिरिक्त धावसंख्येत भर. लोअर फुलटास घेऊन मारतोय. ओ झेल घेतोय. फलंदाजा होतोय खेळ खल्लास. सर्व क्रिकेट शौकीन बांधवांना एक आनंदाची बातमी. सर्वांचे लाडके मित्र रोहन भाऊ वांड्रे यांचं आगमन होत आहे फलंदाजी करिता. बघूया. षटकार तर त्यांच्या समोर 0 आहे. नक्कीच अठ्ठा दैला मारण्याची शक्यता आहे. बॉल किती आहे. रोहनचा पटका. रोहन धावते की काय बघायचंय. दहेगाव ते घोणसा वॉटर रनिंग. 2 धावा. 1 धाव. षटक संपलं. 8 षटकं संपली. सोनेगाव दहेगाव मार्गे घोणसा.
सामन्याच्या उत्तरार्धाला आता सुरुवात होत आहे ना. स्टार्ट. पहिला चेंडू लोअर फुलटा आणि इथे मात्र झेल बाद. पहिला झटका पहिल्या चेंडूवर. दिगू बघेले बाद होऊन परततोय डगआउटला. हॅलो. डीजे वाले बंधू थोडस लेट लावत चला. मनोरंजन झालंही पाहिजे तुमचं. जबरदस्त बॉलिंग सागर कुळमिते यांची पहिल्याच बॉलात. स्टार बॅट्समन दिग्विजय बघेले तंबूत परतलेत. त्यांच्या गोटामध्ये थोडीशी निराशा पसरलेली, कारण भरवशाचे फलंदाज दिगू बघेले झेल बांधून परत. ॲग्रो फायटर मुकुटबन संघाचे कर्णधार तसेच ओनर यांनी पहिल्या चेंडूत कॅच पकडली. बाबा मिनी मामा. सुंदर असा चेंडू टाकलाय सागर कुळमिते यांनी पहिल्या चेंडूत विकेट घेतली होती. ॲग्रो फायटर मुकुटबन आज नवीन रूपात दिसत आहे. स्ट्रेट ड्राईव्ह मारलाय अमोल यांनी. सुंदर अशी फिल्डिंग. पंकज भाऊ येवले जोडे फेकत फिल्डिंग करत आहे. जबरदस्त एनर्जी गोडे साहेब यांच्यात. सचिन भाऊ गोडे कोसाऱ्याचे स्टार ऑलराऊंडर. कोसारा एक्सप्रेस सचिन गोडे. प्रथम लावारचा यांचा पहिला चेंडू सुंदर असा डिफेन्स करून एक धाव पूर्ण करताना प्रथम. स्टंपच्या बाहेरचा चेंडू नक्की आणि नक्कीच वाईट. वाईटच्या रूपात एक अतिरिक्त धाव मिळतोय. 85चं लक्ष ठेवलेलं 84 धावा निघाल्या त्या फिल्डिंग करणाऱ्या टीमची. पटकतो चेंडूला, फटकारतोय, कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय, सीमा रेषेच्या बाहेर, चौकार. चांगला प्रहार. खराब चेंडूचा खरपूस समाचार घेतोय अमोल. चौकार खेचतोय. ओ लांबलचक मारण्याचा प्रयत्न, साफ चुकतोय. मधल्या एष्टीवरचा चेंडू पॅडला लागतोय. षटक संपलेलं. एक गडी बाद 7 धावा. नवीन गोलंदाज स्वप्नील राऊत. सामन्यातलं दुसरं षटक. गोलंदाज तयार, फलंदाज पण तयार. रेडी एव्हरीवन, स्टार्ट. प्रथम नल्लावर टाकतो चेंडू लेग स्टंपच्या बाहेर. वाईटचा करार घोषित. पुन्हा एक अतिरिक्त धाव.
85 धावांचं लक्ष. थोडासा शॉट टाकतो चेंडूला, पुन्हा एकदा वाईड, कंटिन्यू वाईड. एक लेग स्टम्पच्या बाहेर, दुसरा ऑफ स्टम्पच्या बाहेर. सलग 2 चेंडू वाईड. 2 अतिरिक्त धावांची भर पडत आहे. हलका सकट लागतोय. अपील आणि बाद. कट बिहाइंड. जबरदस्त कॅच wicket. पकडली आहे विवेक भोयर भाऊनी. काय सुंदर कॅच पकडली आहे. टुर्नामेंटची एक खतरनाक कॅच होती. प्रथम नल्लावार तंबूत परतलेत. साई गजानन कायर संघाला टिकून खेळून रन काढण्याची गरज. सामन्यात टिकून राहायचं असेल तर रन बनवत राहणे आवश्यक. साई गजानन कायर संघाला. आशिष ठाकरे आता फलंदाजीला जातोय आणि साथ निभावतो ते अमोल एमजलवारची. सुंदर अशी गोलंदाजी करताय स्वप्नील राऊत. पहिल्या 2 चेंडूत वाईट बॉल टाकले होते. त्याच प्रकारे विवेक भोयर यांनी संघासाठी ही कॅच पकडली आहे. प्रत्येक संघात प्रत्येक कंपनीचे सुंदर इथे असा पण चेंडू हलकीशी टाकलाय अपील स्वप्नील चाललेली. राऊत यांनी. वाईट बॉल. अंपायर डिसिजन वाईट बॉल. या ओव्हर मध्ये 3 वाईट टाकले स्वप्नील राऊत यांनी. स्टार प्लेयर आहे ते संघाचे. आपण कालपासूनच बघतो की वाईटची स्पर्धा लागली की काय हे चित्र पाहायला मिळत आहे. सुंदर असा हुक शॉट मारलाय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. रोहन भाऊ वांड्रे यांची सुंदर अशी फिल्डिंग. सरळ कृषी वैभव यवतमाळच्या दिशेने हा चालला होता बॉल. नाही हो सर, सोनेगाव दहेगाव वाया घोणसा. घोणसा पोचता पोचता बॉल वाचला. मधात बॉल लटकला. त्यामुळे संघासाठी फक्त 3 धावा आल्यात. एक धाव रोहन वांड्रे यांनी संघासाठी वाचवली आहे. आज स्पर्धेचा दुसरा दिवस. हा यश देवाला विनंती, तुम्ही इंजुर होऊ नका, कारण आपल्याला बुलढाणा खेळायला जायचं आहे. आणि हा स्लीप मध्ये गेलेला शॉट प्रशांत चौधरी यांच्याकडून स्पीड चौकार करत जातो. 4 रन. 4 धावा मिळत आहेत. चेतन लक्षेट्टीवर यांनी अपेक्षा भंग केलेला. पंच्याऐंशी धावाचं लक्ष ओझ डोक्यावर घेऊन खेळतात मुकुटपंचा संघ. फलंदाजीला ठाकरे आणि अमोल. पुढे निघतोय, चेंडूला फटकारतोय. चेंडू जातो सीमारेषेच्या अगदी जवळ, तिथे अडवतोय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण. चांगली धावगती, चांगली रनिंग बिटवीन द विकेट चाललेली. दोन्ही खेळाडू एकाच संघात खेळताना प्रॉपर मुकुडवन बैलमपूरचे एकमेकाला समजू शकतात. आखो आखो में इशारा. हा उंच फटका घोडे साहेबाच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू आर पार. चौकार. षटक संपलेलं. हे महागडं षटक. खूप चांगला प्रयत्न. 2 गडी बाद 24. खूप चांगला प्रयत्न घोडे साहेबाचा. पण 2 थोडीशी षटकानंतर 24 धावा. 2 गडी बाद 24 आफ्टर 2 ओव्हर.
आता लगेचच 2 मिनिटात टॉच होणार आहे. राजे छत्रपती वर्सेस राजे छत्रपती वर्सेस जय जगदंबा जगन्नाथ. या दोनही प्लेयरनी कप्तानांनी आपण स्टेजवर येऊन आपला टॉच करून घ्यावं. यानंतर होणारा सामना राजे छत्रपती आणि जय जगन्नाथ दोन्ही यायचा आहे. नाणेफेकीचा कॉल करून घ्यायचा आहे. तुम्हाला फक्त 5 मिनिटाचा वेळ देण्यात येतोय. अन्यथा षटके कमी करण्याचा अधिकार मंडळाला राहील. लवकर लावा, क्षेत्ररक्षण लवकर लावा, अंपायर लवकर मॅच चालू. स्वतः कर्णधार सचिन घोडे. वेळेचं भान ठेवा. सामना लगेच सुरू करा. स्पर्धा कुठली असो, खेळ कुठलाही असो, नियम महत्वाचा. हा पहिला चेंडू सचिन घोडे जाऊन मारतोय आणि झेल घेतोय आणि बाद. सुंदर अशी कॅच देवानंद रस्से यांच्या हातात. त्यांच्या उंचीचा फायदा. इकडे युट्यूबवाल्यांना माझी विनंती आहे, टॉस कडे थोडं फोकस करा. सध्या तरी अवजड लक्ष असं वाटतंय मला, परंतु हिंमत हारलेली दिसून येत नाही. त्यांच्याकडे स्टार खेळाडूंचा भरणा आहे. मात्र अमोल बाद होतोय. भरोशाचा फलंदाज झेल टॉस होतोय मारेगाव संघाचा आणि राजेश शिवछत्रपती संघाचा. जय जगन्नाथ मारेगाव, राजे शिवछत्रपती. जय जगन्नाथ मारेगाव यांनी टॉस जिंकलेले आहे. त्यांना कॅप ए भाऊ कॅप घे ना. जय जगन्नाथ मारेगाव यांनी टॉस जिंकलेला आहे. त्यांच्यासाठी टॉस विन साठी आज आपल्याकडे स्पेशल गिफ्ट म्हणून एक कॅप आहे. त्यामुळे ही कॅप वाईटचा प्रदान इशारा करताना पंचाचा. फोटो घेऊन घ्या सोबत. सुरू साहेब स्वतः. सचिन घोडे पुन्हा एकदा. ऑफस्टंपरचा चेंडू लोअर फुलटॉस घेऊन खेळण्याचा प्रयत्न होता. साफ चुकतोय फलंदाज. याच्या पहिले त्या सामन्यात झालेले मॅच CSK ने टॉस जिंकला होता. त्यांना चेंडू सुद्धा जातो मिड विकेटच्या या दिशेला. परिधान करताना किशोर सुसर. चेंडूला अडवतोय, परत करतोय, तोपर्यंत एक धाव. इकडे क्रिकेटचा खेळ सागर बॉलला टोपी टाकताना किशोर सर. सेशन सुरू. रिव्हरचा फटका. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. हॅलो. ओहो, सचिनचा हा चेंडू मात्र नक्कीच वाईटचा इशारा पंचाकडनं. मारेगाव संघाचा निर्णय येणे बाकी. पुन्हा एक बॅक टू द बॉलर. फटकारतो चेंडूला. इथे मात्र चेंडूला अडवतो, तोपर्यंत एक धाव. सिंगल टू बॅटर.
षटक संपलेलं आणि या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या त्या 32. 3 गडी बाद 32 आफ्टर 3 ओव्हर. 3 षटकानंतर 32, 3 गडी बाद. तीस बालामध्ये 53 रनाची आवश्यकता, फक्त लक्षात घ्या. 30 बालामध्ये 53 रन ओनली. जय जगन्नाथ संघांनी टॉस जिंकलेला आहे आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. जय जगन्नाथ फिल्डिंग फर्स्ट. राजा शिवछत्रपती यांची बॅटिंग आहे. चला वेळ घालवू नका. इस दुनिया में नहीं रुकने वाली चीज सिर्फ समय. वेळेला महत्व द्या. गोलंदाज पंकज येवले मारा करतोय. उजव्या इष्टीवरचा चेंडू टप्पा पडल्यावर थोडं चिडी घेतोय. चेंडू जातो विकेट किपरच्या ग्लाव्ज मध्ये. निर्धाव. ओ काय टाकतोय बाबा. चेंडूला फटकारतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. चौकार प्राप्त होतोय. 4 धावा मिळत आहेत. थोडस नियंत्रण गमावलेला चेंडू. चूक झाली पंकज की यांचा त्याला- लॉलीपॉप. चूक झाली की त्याला फटका बसणारच. चुकीला माफी नाही. ओ चेंडूला आणि चेंडू सुद्धा इथे डान्स करतोय. चौकार जातोय. चांगला प्रहार करतोय. आज नितेश भाऊ ठाकरे यांची 50 होणार हळूहळू असे विजयाच्या भविष्यवाणी. विजयाकडे आगेकूच करतोय मुकुटबनचा संघ. मी सुद्धा मुकुटबनचा असल्यानं मला सुद्धा एक चांगली फलंदाजी पाहायला मिळत आहे. आणि अपील कट बेंड सुंदर असा बॉल आणि विकेट. ठाकरे बाद. मात्र एक झटका बसतोय. डीजे वाले बंधू डीजे. थोडं थांबा. थोडं प्लीज सावकाश चल द्या. 26 बॉल मध्ये 45 धावा लागतात, लक्षात घ्या. 26 बॉल 45 रन. 26 में 45. एक शक्य असलेलं लक्ष्य. पहिला विजय नोंदवण्याची आवश्यकता आणि तेवढ्याच उमेदीत खेळतात सचिन गोडेचा संघ. आता फलंदाजीला आलाय तो सुहास लांडे. इथे एक धाव काढतोय सुहास. आपला अकाउंट ओपन करतोय. एका धावाची सुंदरशी वाढ बॅटिंग करतोय. करताय सुहास भाऊ लांडे.
बोल ना बोल ना. हा मात्र फटका चांगला. नो चान्स. नक्कीच जातो चौकार. षटक संपलेलं. अखेरच्या चेंडूवर चौकार. 24 बॉल 40 रनची आवश्यकता साई गजानन कायर संघाला. लागलं. चार में दोन्ही संघांनी ड्रिंक्स ब्रेक घेऊन घ्या. 4 ओव्हर झालेत. ड्रिंक्स ब्रेक घेऊन घ्या दोन्ही संघांनी. 2 मिनिटाचा ब्रेक. ड्रिंक्स इंटरवल मैदान पर. बॅटिंग पॉवर प्ले लागलेलं. नाही सॉरी. हो. पहिला चेंडू उंच असा फटका. इथे मात्र वाव. अति सुंदर झेल बांधून परततोय फलंदाज. पुन्हा एक झटका बसतोय तो कायर संघाला. दिघूच्या संघाला एक झटका बसतोय. वणी येथील कॉटन मार्केटच्या मैदानात ॲग्रो प्रीमियर लीगला कालपासून सुरुवात झालेली. 10 संघांनी यामध्ये भाग घेतलेला आहे आणि आता कायर आणि मुकुडपण संघामध्ये सामना सुरू आहे. दोन्ही संघाला विजयाची अत्यंत आवश्यकता. त्याच हिशोबानं इथे खेळ सुरू आहे. सुहास डांगे बाजून परत जातोय आपल्या डगआउट मध्ये. पन्नास टक्के 50-50 मॅच दोन्ही संघाकडे झुकलेला. जो जीतेगा वही बाजीगर कहलाएगा अशी म्हण आहे. बघूया कोण जिंकतो सामना आणि कोण गमावतोय. ओ मधल्या स्टेवरनं जातो चेंडू.
हलकीशी अपील होतंय, परंतु संघर्ष नाही. चेंडू आणि फडी यांचा संघर्ष नसल्यानं फलंदाज नाबाद. आणि उंच असा फटका. बॅक टू द बॉलर. पुन्हा एक झेल, पुन्हा गडी बाद. अजून एक झटका बसतोय कायर संघाला. आता विक्की फलंदाजीला जातोय. खरोखरच विवेकची शानदार गोलंदाजी, जानदार गोलंदाजी सचिन घोडेच्या संघासाठी आणि स्वतःच्या संघासाठी चांगली कामगिरी. आणि हीच अपेक्षा बाळगून आहेत सर्व संघातील खेळाडू. नवीन फलंदाज विक्की. हॅट्रिकची संधी ते मात्र गमावली. चेंडू मात्र डॉट. चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन चाललेलं. चेंडू पॅडला लागतोय, डाऊट जातोय, मात्र गोलंदाजी अत्यंत चांगल्या पद्धतीची. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू जागेवरनं सोडून देतोय. संपर्क न आल्यानं कुठलीच धाव नाही. डाऊट जातो चेंडू, निर्धाव. सचिन भाऊची सुंदर अशी किपरिंग आणि विवेक भाऊ भोयर यांची बॉलिंग पाहताना सर्वांच्या नजरा त्यांच्याकडं. आता टाकणारा बॉल विकी भाऊ साठी आणि विकी भाऊचा प्रयत्न राहणार आहे की बाउंड्रीच्या बाहेर मारण्याचा. चतुर आणि व्यवस्थित अशी गेन आमच्या विवेक भाऊची. मस्त मेडन ओव्हर प्लस 2 विकेट. क्या बात है यार, क्या बात है. मेडन प्लस 2 विकेट्स. अशा प्रकारे षटक संपलेलं. 5 षटकानंतर धावा झाल्या त्या 45. 6 गडी बाद 45. 18 चेंडू 40 धावांची आवश्यकता. 18 मे 40. आता घेता मात्र बॅटिंग पॉवर प्ले. ग्राउंड मध्ये नामवंत असे असलेले 18 मध्ये 40 धावाची आवश्यकता. 18 मे 40. 45 धावा झाल्यात. 40 धावाची आवश्यकता. चेंडू मात्र शिल्लक 18. 18 मे 40. सध्याचं समीकरण 18 चेंडू 40 धावांची आवश्यकता. सहाव्या षटकाला सुरुवात. ओ नो चान्स. चौकार. 4 धावा. चेंडू टोलावताना विजय कृषी केंद्र यांच्या बोर्डाकडे थोडेसे नाराज आमचे घोडे साहेब. आणि फिल्डिंग क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन करताना घोडे साहेब थोडासा भार घोडे साहेबावर. वय वर्ष 65 आणि फिल्डिंग मध्ये उत्कृष्ट प्रतिसाद दाखवताना. उंच असा फटका मिड विकेटच्या डोक्यावर जातोय. हवाई फायर. षटकार. 6 धावा. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्यावर षटकार. आतिषबाजी चाललेली. धुवाधार बॅटिंग.
सचिन गोडेवर थोडं अतिरिक्त प्रेशर. पुन्हा एकदा ग्राउंड शॉट. इथे मात्र फिल्डर तयार. एक धाव निघते. तू ये मी चलतो या भावनेत परत जातात. दोन्ही रंगतदार असा फलंदाज सामना. सुरक्षित. 15 चेंडूमध्ये 29 धावाची गरज. 15 में 29. 15 चेंडू 29 धावाची आवश्यकता. अंपायरचा इथे कॉल आउट. बाद. खरंच गोडे साहेबाची फिल्डिंग. खरोखर विकास गोळे भाऊ साहेबांची गिरटकर तारीफ हे जेवढी रनआउट करावी झालेले तेवढी आहे. कमीच. चांगलं असं क्षेत्ररक्षण. थोडं विकास भाऊ यांनी प्रॅक्टिस केली असती तर चांगले धावले असते, पण थोड्याशा कारणानं. चौदा बॉल 29 रनाची गरज आहे. इथे 2 धावा. 2 धावाची पूर्तता. सामना अटीतटीत चाललेला. पुन्हा एक लांबलचक जबरदस्त प्रहार. हवाई फायर. षटकार. जोपर्यंत प्रवीण गावंडे आहे तोपर्यंत हा मॅच पलटवण्याची क्षमता त्याच्यामध्ये. धावा झाल्या त्या 64. 64 रन. 6 षटकं संपली. धावा झाल्या 64. 21 धावाची आवश्यकता. दो गेंदें शेष. 2 गेंदों में 21 रन की जरूरत. शाही गजानन एग्रो कायर को 12 चेंडू 21 धावांची आवश्यकता. 12 में 21. काफी रोमांचक सामना. कधी पारड मुकुडवनच्या बाजूनं तरी कधी पारड कायरच्या बाजूनं झुकताना. 12 चेंडू शिल्लक. 21 धावांची आवश्यकता. काय वेले साहेब, नियमांचं पालन करत चला ना तुम्ही. सिनियर खेळाडू आहात. आपल्याला बॉलर किती लावायचे. पटकून टाकतो. बॅक टू द बॉलर मारतोय. मिस करतोय चेंडूला. इथे मात्र एक धाव निघते. चांगली गोलंदाजी. चांगलं युद्ध चाललेलं. दोन्ही संघामध्ये द्वंद्व युद्ध. कोण जिंकतोय येणारा काळच ठरवेल. मात्र प्रयत्न चाललेला तो सचिन गोडेचा. GST वरचा चेंडू. तिथे फील्ड. नो रन देअर. कुठलीच धाव नाही. थोडं दडपणाखाली कायरचा संघ. इथे ताकदवान मारण्याचा प्रयत्न होता. मिस करतो चेंडूला.
चेंडू डॉट जातोय, निर्धाव चेंडू. वाव, काय फटका मारतोय, षटकार खेचतोय, संघाला चांगल्या स्थितीत नेऊन पोहोचवतोय. 7 चेंडू 13 धावाची आवश्यकता. 7 चेंडू 13 धावा. दोन्ही संघ दडपणाखाली. 7 गेंदों में 13 रन की जरूरत. काफी खतरनाक बल्लेबाजी करते हुए प्रवीण भाऊ गावंडे सामना करेंगे और ये फुल टॉस गेंद, नो बॉल और ये 4 रन. फंसता हुआ मैच. काफी खतरनाक बल्लेबाजी. सचिन भाऊ घोडेच्या संघानं हातातलं हा सामना थोडासा गमावल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अभी 7 गेंदों में 8 रन की जरूरत. सामना करेंगे प्रवीण. पटकी हुई गेंद मिड ऑन कवर के दिशा में और ये इस तरह से 1 रन. स्ट्राइक रखिए अपने हाथ में. अभी षटक 6 गेंदों में संपलेला. 7 रन. 6 चेंडू मध्ये 7 धावाची आवश्यकता. 6 में 7, 6 में 6, 6 चेंडू 6 धावा. सहा चेंडू मध्ये 7 धावांची आवश्यकता. अक्षय गावंडे. बॉलर एसडी प्रवीण गावंडे. सामना करेंगे एसडी. 6 गेंदों में 7 रन की जरूरत. काफी रोमांचक सामना. दिल की धड़कने बढ़ाने वाला मैच, रोमांटिक मैच. लास्ट ओवर, 6 गेंदे बाकी. ये पहली गेंद और उठा के खेल दिया है और एक क्या छूटा हुआ. काफी बड़ा जीवनदान. दूसरे के लिए भाग रहे हैं. और ये रन आउट. रन आउट का इशारा. गोंधळात गोंधळ चाललेलं. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणि मध्येच धाव बाद. क्या छूटा या मैच छूटा. छोड़ो फंसाया कैच, था बैट्समैन को. हारो मैच, पकडो कॅच, जीतो मॅच, हे समीकरण ठरलेलं. 7 5 चेंडू शिल्लक. 8 गडी बाद झालेत. बॅट्समन ने थोडं थांबू द्या, ते नावात गोंधळ आहे. मॅच थांबवा थोडी. अमर पचारे आणि कार्तिक आगलावे हे 2 प्लेयर शिल्लक आहे. हे प्लेइंग 11 मध्ये आहे. नाही इम्पॅक्ट
गेंदे, रोमांचक 6 रन. अवस्थेत. 5 चेंडू 6 धावा. रोमांचक अवस्था. नाव एव्हरीवन रेडी. 5 में 6 अत्यंत रोमांचक. जिनको भी हार्ट अटैक का प्रॉब्लम हो वो यहाँ से थोड़ा बाजू में हटिएगा. स्टार्ट. वरचा चेंडू डॉट जातोय. काफी 4 में अच्छी 6. गेंदबाजी करते हुए यशडी. 4 चेंडू 6 धावाची आवश्यकता. 4 गेंदों में 6 रन की जरूरत. चार चेंडू 6 धावाची आवश्यकता. इथे बॅक टू द बॉलर मारतोय. 1 धाव काढतोय. फील्ड होईपर्यंत 2. ओ हो मिस फील्ड. 2 धावा. 2 धावाची वाढ. सामना कायरच्या बाजूने थोडासा झुकलेला. तीन गेंदों में 4 रन की जरूरत. थोड़ी सी मिस फील्ड महंगे में. काफी अच्छा शॉट और सीधा फील्डर के हाथ में. 1 रन पूरा और ये रन आउट. पुन्हा एक झटका बसतो. ऐन वेळेवर झटका. जोर का झटका धीरे से लागे. लास्ट विकेट. 9 गड्याचं पतन झालेलं. अंतिम जोडी मैदानात. दो गेंदों में 3 रन की जरूरत और ये लास्ट विकेट. अंतिम जोडी मैदानात. तुमच्या थोडासा बाहेर निघतोय. चेंडूला सोडून देतोय. वाईडचा इशारा पंचाचा. अतिरिक्त 1 धाव. वाईड. ऐन मोक्यावर वाईड पडतोय. संघाचा फायदा होतो 1 धावेनं. आणि इथे फट करतोय. और ये आणि पुन्हा आउट. इस तरह से मैच विन. अशा प्रकारे सचिन गोडेचा संघ विजयी ठरलेला. अवसान घातकी धाव अत्यंत मागात पडलेली. हाताशी आलेला विजयाचा घास हिरावून घेतोय सचिन गोडे. अवसान घातकी धाव काढण्याचा प्रयत्न अंगलट आला. सामना गमावला. आता होणारा लगेच सामना शिवछत्रपती अभी के मैच के मैन ऑफ द मैच विवेक भोयर. मारेगाव वर्सेस वनी आता सामना रंगेल.
नाणेफेकीचा आता कौल